झी 24 तास एक पाऊल पुढे। सांगलीचा अनवार्थ या दुसऱ्या भागात आपलं स्वागत। सांगलीच्या निवडणुकीमध्ये या महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचाराची पातळी काय नेमकी होती ती आपण या काही दृश्यांमधून पाहूया। जयंतराव पाटील आणि आर पाटील आणि विष वाढवताय, गुंडगिरीचा विष वाढवताय। अहो सापाला दूध पाजलं तर तो दोष करायचा हात नाही। तुम्ही या गुंडांना मांडीला बसवता, वेळ येते तुमची मांडी कापायला हे मागे पुढे येणार नाही असं मला या सांगायचं। तुमच्या जिल्ह्यातले गुंडगिरी कमी करू शकत नाही, पाठिंबा देता तर राज्यातली गुंडगिरी आणि कायदा सुव्यवस्था काय सांभाळणार हो? काय सांभाळणार? उद्या महाराष्ट्राची जनता म्हणेल त्या सांगलीमध्ये सत्ता गुंडांच्या हातात देता तर महाराष्ट्राला गुंडांपासून काय वाचवणार? आता सगळेच टीका करतायत म्हटल्यानंतर आमच्या नारायण राणे साहेबांनी सुद्धा गुंडगिरीवर टीका केली। खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एवढा मोठा विनोद दुसरा कुठला असू शकत नाही। आणि त्यांनी माझ्याच एका वाक्याचा दाखला दिला की गुंडाची मांडी जर माझ्या मांडीला लागली तर मी मांडीच कापून टाकेन। मी हे बोललो होतो ही वस्तुस्थिती आहे आणि आज ही माझी तीच भूमिका आहे। पण राणे साहेब, मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मी शेजारी बसतोय, आता निकाल घ्यायचंच म्हटलं तर प्रत्येक बुधवारी मला एकदा मांडी कापून घ्यावी लागेल। नारायण राणे म्हणतात की सोनिया गांधींचं नाव काढाल तर तुमची पळतावळी जोडी करू। सोनिया गांधींचं नाव कसं नाव करू? तिथं काही त्या निवडणुकीला उभे काय संबंध काय? त्या आम्ही ज्या आघाडीत आहोत त्या आघाडीचे ते नेते आहेत, त्यांचं नाव नाही काढलं, नाव मी इथल्या लोकांचं काढलं आणि ते एवढं जोरात काढलेलं आहे ते करेक्टच काढलं। सोनियाजी गांधी आमच्या नेते आहेत काँग्रेस पक्षाच्या, त्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा जयंत पाटील काही बोलून गेले। परंतु आपल्याला माहित नसेल कदाचित सांगलीकरांना की ज्या वेळेला सोनियाजी गांधी मुंबईला येतात त्यावेळेला सोनियाजी गांधींजवळ मी कधी पक्षात येऊ, मला कधी काँग्रेस पक्षामध्ये घेणार हे सातत्यानं कानाला लागणार हे जयंत पाटीलच आहे, ते विसरून चालू नका। अशा प्रकारे इथे आल्यावर वेगळं बोलायचं आणि तिथं सोनियाजी गांधींच्या कानाला सातत्यानं कसं आपल्याला जवळ जाता येईल, जवळ त्या ठिकाणी मिळता येईल म्हणून हे प्रयत्न करायचे। यामधला दुटप्पीपणा तुम्ही सुद्धा समजू शकता। माणिकरावांचं वक्तव्य खरं तर एका जबाबदार प्रांताध्यक्षाचं हे वक्तव्य असेल असं मला वाटत नाही। तिथं निर्विवाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्ता मिळविल ह्याची जवळजवळ खात्री सर्वांनाच झालेली आहे। इकडे काँग्रेस, भाजप, शिवसेना हे सगळे मिळून राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर त्या ठिकाणी विरोधात कुठे उघडपणे कुठे छुपी आघाडी ही काँग्रेसने सुद्धा केल्याची त्या ठिकाणी पाहायला मिळते। तरी देखील आपला पराभव होतोय असं त्यांना वाटत असावं आणि त्या नैराश्यातूनच त्यांनी हे वक्तव्य केलं असावं असं माझं मत आहे। मांडीला मांडी लावली तर मांडी दर बुधवारी कापून द्यावी लागेल आणि त्याहीपेक्षा सुद्धा सोनिया गांधींच्या कानाला दरवेळी कोण लागत होतं आणि मला पक्षात घ्या अशी विनवणी कोण करत होतं, प्रचाराची काय पातळी होती, जनतेचे कुठले प्रश्न मांडले गेले हे आपण पाहिलेलं आहे। हाच प्रश्न घेऊन मी जातोय प्रतीक पाटील यांच्याकडे। प्रतीक पाटील, या निवडणुकीत जनतेचे प्रश्न आज रस्त्याचा प्रश्न सांगलीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रचंड मोठ्या प्रमाणावर, किंवा तेच आश्वासन देऊन मागच्या वेळी जयंत पाटील निवडून आलेले होते, असं असताना सुद्धा अशा प्रकारच्या प्रचाराची इतकी हीन पातळी काँग्रेसनेही गाठली, काय सांगाल? खऱ्या अर्थाने जर विचार केला तर काँग्रेस पक्ष हा अपोजिशन मध्ये होता
आणि ऑपोजिशन मध्ये असणारा हा पक्ष तुम्हाला असणारा सत्तेत असणाऱ्या पक्षाचे केलेली कामं, त्यांनी केलेली म्हणजे त्या बाबतीत काही चुकलेली कामं असतील, त्या ठिकाणी काही कामं केली नसतील, काही विषय त्यांचे म्हणजे जे शब्द दिलेले आहेत मागच्या निवडणुकीला झालेले नसतील, अशा पद्धतीने एक विरोधकाची भूमिका आम्हाला मांडायची होती. पण आपल्याला आपण स्वतःच आज त्या ठिकाणी उत्तर देता आपण स्वतःच मगाशी दाखवलेली जी किंवा आपण जे व्हिडिओज दाखवले त्यामध्ये आपण बघत असाल की राष्ट्रवादीच्याकडनं जे अपेक्षित होतं की राष्ट्रवादी जयंत पाटलांनी काही विकासाची कामं केली असतील. आज त्या ठिकाणी अजित पवार साहेब असतील, आज भुजबळ साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील, ही सगळी मंडळी आली होती. प्रत्येक कुठल्या ना कुठल्या तरी मंत्रिमंडळाशी निगडीत होती. किमान त्या ठिकाणी अजितदादा आल्यावरती अजितदादा म्हणले असते की बाबा मी सांगली महापालिकेसाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एवढा निधीची उपलब्धता केली, जयंत पाटलाला आम्ही त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या माध्यमातून सहकार्य केलं. भुजबळ साहेब म्हणले असते की बाबा काहीतरी फंड आम्ही त्यांना मिळवून दिलेला आहे. आणि आमचा आरोपही होता की त्या ठिकाणी काही पीडब्ल्यूडीची कामाची उद्घाटनं झाली आणि ती बोगस त्या ठिकाणी उद्घाटनं होती. त्या उद्घाटनाला पैशाची तरतूद नव्हती, फक्त उद्घाटन करायचं म्हणून नावाला उद्घाटन केलं. त्यावरती चर्चा सुद्धा झाली नाही. एक विरोधकाची भूमिका म्हणून आम्ही आमच्या वतीने मांडत असताना आमच्या नेते मंडळींना आम्ही काही विषय सांगितले होते की विकास कुठला झाला किंवा कुठला झाला नाही, किंवा ह्यांनी त्या ठिकाणी काँग्रेसच्या काळामध्ये असणारी वारणेसारखी योजना होती जी त्यांनी त्या ठिकाणी आम्ही केली आणि त्याचे पैसे मंजूर झाले आणि त्या योजनेचं नाव बदलून टाकलं. ते योजनेचे कम्प्लीट धोरणच त्यांनी बदलून टाकलं आणि स्वच्छ पाणी हे वारणेचं देण्याऐवजी त्यांनी परत आणि आहे तसं कृष्णेचं पाणी जे हे थोड्याशा प्रमाणात दूषित आहे तर त्या इंडस्ट्रीजचं पाणी त्या ठिकाणी मिक्स होतं, त्या पाणीचा त्या ठिकाणी परत आणि वापर केला. हे सगळ्या गोष्टी भाषणात आम्ही उल्लेख केला आणि हा उल्लेख करत असताना आमची पातळी आम्ही विरोधकाची भूमिका म्हणूनच त्या ठिकाणी पुढाकार घेतली होती किंवा ठेवली होती. पण ती भूमिका आम्हाला राष्ट्रवादीकडनं अपेक्षा नव्हती की आमची उत्तरं त्यांनी द्यावी. आज आमची अपेक्षा होती की त्यांनी त्यांची विकास कामं सांगावी, ती विकास कामाला आम्ही जाऊन चॅलेंज करावं. म्हणून मला असं वाटत नाही की काँग्रेसने आपली पातळी कुठेतरी खालती सोडली, पण त्या ठिकाणी नक्कीच राष्ट्रवादीच्या माध्यमातून प्रतीक पाटील मी क्षणभर मान्य करतो की चला काँग्रेसनी पातळी सोडली, त्यांच्या नेत्यांवर जे वैयक्तिक आरोप केले ते सांगलीच्या जनतेनं खरे मानायचे का? नाही, आम्ही जो आरोप केला की आम्ही ज्या पद्धतीने कुठलाही विषय एखाद्या ठिकाणी मांडत होतो त्या मांडलेल्या विषयावरती आता नारायण राणे साहेबांनी ज्यावेळेस म्हणले की एखादा गुंड असेल त्याच्या मांडीशी मांडी लावायचा विषय त्यांनी केला, तर हा गुंडाचा विषय म्हणजे त्यांच्या पक्षात असणारी जेवढी त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून जी तिकीटं वाटप केली गेली त्या ठिकाणी गुंडाची भूमिका असलेली ते नगरसेवक होती आणि त्याच्या बाबतीत त्यांनी चर्चा केली. त्यांनी कुठल्या व्यक्तीच्या कुठल्या मंत्री बाबतीत किंवा कुठल्या त्यांच्या येणाऱ्या मंत्र्यांच्या बाबतीत टीका त्या ठिकाणी केलेली नव्हती. पण हा विषय एखाद्या गुंडाबाबतीत गुंड भरणं हे योग्य आहे का नाही? आम्ही आमची पातळी त्या ठिकाणी सोडली असेल गोष्ट. आम्ही कुणाला कुठल्या एकामेकाचे हेवेदेवे आम्ही काढले नाही, आबांचे हेवेदेवे आम्ही काढले नाही. माझ्या भाषणात तर मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जयंत पाटलांनी आज मी एकच मिनिट जयंत पाटलांनी त्या ठिकाणी काम करत असताना चांगलं काम केलं असतं तर त्यांच्या नेते मंडळींना बोलायला त्या ठिकाणी स्टेजवर 4 विषय राहिले असते. माझ्या प्रत्येक भाषणात मी एकच गोष्ट सांगितली की जयंत पाटलांनी सांगलीच्या जनतेची फसवणूक केली. 5 वर्षामध्ये त्यांची फसवणूक झाली, नेते मंडळीची त्यांच्या नेते मंडळींची फसवणूक झाली. आबांना देखील त्या ठिकाणी उभा करत असताना त्या ठिकाणी असणारी ही गुंड प्रवृत्ती लोक त्यांनी उभा केली म्हणून आबांना त्या ठिकाणी काय उत्तर द्यावं आणि काय बोलावं स्टेजवर हा फार मोठा प्रश्न होता. अजितदादांनी सुद्धा त्या ठिकाणी जर भूमिका स्पष्ट करत असताना विकास कामं मुद्दे राहिले, मुश्रीफ साहेबांनी विकास कामं राहिले, मदन भाऊंना त्या ठिकाणी महामंडळ मिळालं आणि त्यात पैसे नाही, हे उद्गार काढण्याची काही आवश्यकताच नव्हती. राष्ट्रवादीने त्या ठिकाणी भूमिका मांडत असताना जी आम्ही उत्तरं विचारली की तुमच्याकडे गुंड आहेत, तुम्ही त्या ठिकाणी वारणेची योजना चुकीचं केलेली आहे, तुम्ही पीडब्ल्यूडीची कामं या ठिकाणी जी केली ही सगळी चुकीची आहे, त्याला तरतूद नाहीये, तुम्ही विकास कामं म्हणता त्यातली 500 कोटीची कामं त्यांनी केली म्हणली, 500चे आम्ही प्रश्न विचारल्यावरती त्यांनी 300 कोटीवर आणली, 300 कोटीतली नाही म्हणले तरी 50%च्या वर कामं ही आमच्या काळात झालेली आहे. आम्ही त्या ठिकाणी उत्तरं त्यांना विचारले तर त्याची उत्तरं अजूनही ते आम्हाला मिळाली नाही. पण प्रतीकजी मला एक सांगा, एका प्रश्नाचं उत्तर तर निश्चित द्यावं लागेल, ते म्हणजे माणिकरावांनी जे सांगितलं जयंत पाटील यांच्या बाबतीत ते आता निवडणूक संपलेली आहे, निवडणुकीतलं दंगलीचं कवित्व म्हणतात तसंही ते सरलेलं आहे, परंतु खरंच जयंतराव हे सोनियाजींना मला पक्षात घ्या म्हणून भेटायचे का? मी आपल्याला एक विषय सांगेन की आज कुणाच्या मध्ये एखादी चर्चा झाली असेल ज्येष्ठ नेत्यांमध्ये, आम्हाला ती प्रत्येक गोष्टी माहिती असेल असं नाही, पण आज एवढं मी बोलू शकतो की काही दिवस आधी विजयसिंग मोहिते पाटलांचं आणि जयंतरावांचं दोघांचंही नाव आलं होतं की आज ते राष्ट्रवादीचा नाराज आहेत आणि त्या ठिकाणी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. आता काँग्रेसच्या संपर्कात एखादे ज्येष्ठ नेते जर असतील तर ते 100% त्या ठिकाणी काँग्रेसच्या अध्यक्षांच्या संपर्कात असतील.
ही गोष्ट कुठंतरी त्यांना लागली असेल म्हणून भावनात्मक होऊन कदाचित झालेली घटना त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केली असेल. जी आपण म्हणता की एखादी गोष्ट आपण बोलून दाखवायची नसती, ही गोपनीय असती, तशा पद्धतीने एखादी गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी ती गोष्ट उघड पब्लिकमध्ये बोलली असती. आणि माझ्या माहितीप्रमाणे परवाच मी इलेक्शनच्या शेवटच्या दिवशी ऐकलं की भाजपचे संभाजी पवार होते. संभाजी पवार सुद्धा त्या ठिकाणी बोलले की जयंतराव मलाही बोलले होते की अशा पद्धतीने माझा प्लॅनिंग चाललंय म्हणून. आज कुठंतरी चर्चा ह्याची होते, म्हणजे 100% त्या ठिकाणी काहीतरी घडलं असणारच आहे. पण बरोबर आहे. ज्यावेळेस ही बातमी म्हणजे आज माणिकराव ठाकरेजी बोलले असतील, मी एकच मिनिट, ज्यावेळेस ही बातमी आली होती, ती बातमी आल्यावरती मी मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो आणि सांगितलं होतं की कृपा करून जयंत पाटलांना काँग्रेस पक्षात घेऊ नका. मी ही गोष्ट बातमी आल्यावरती ती बातमी नेमकं खरी आहे का कुठे मी बघायला गेलो नव्हतो, पण 100% मी सीएम साहेबांना भेटून सांगितलं होतं की बाबा या माणसाला घेऊ नका, काँग्रेसचं नुकसान होईल. ही गोष्ट त्यावेळेस म्हणजे ही मला माहित आहे. आता माणिकराव ठाकरेजींच्या आणि त्या ठिकाणी सोनियाजींच्या मध्ये आणि जयंतरावांच्या मध्ये कधी चर्चा झाली होती का, खरी आहे का नाही हे मी सांगू शकत नाही. पण तरी जयंतरावांना काँग्रेसमध्ये घेऊ नये अशा स्पष्ट मताचे आपण आजही आहात. हो, मी आजही आहे, कारण की ज्या माणसाला आम्हाला माहित आहे की त्या ठिकाणी ह्या व्यक्तीने कधीच विकास केला नाही आणि एक द्वेष कायम त्यांच्या मनात राहिला. आज सांगलीच्या जनतेबाबतीत सत्तेपुरतं त्यांचा हा विचार होता. 5 वर्ष आधी त्यांना सांगली जिल्ह्याने सत्ता दिली, आम्ही त्यांना एक्सेप्ट केलं होतं की बाबा जयंतराव काहीतरी करतात, ठीक आहे, काहीतरी चांगलं करतील. पण आज त्या ठिकाणी त्यांनी काहीच विकास केला नाही, उलट एक विरोधकाची भूमिका दाखवली. केंद्रामध्ये आज मला त्या ठिकाणी संधी मिळाली की एक मंत्री म्हणून, तर मला असं वाटत होतं की आपल्या महापालिकेमध्ये काहीतरी कामं करावी. मी वेळोवेळी यांची मिटिंगा घेतल्या, यांच्या महापौरांना भेटलो, नगरसेवकांना भेटलो, आयुक्तांना भेटलो, त्यांना सांगितलं की तुम्ही केंद्रातल्या योजनेसाठी आपण एकत्र बसू, खासदार म्हणून माझा त्या ठिकाणी वापर करून घ्या. एकदाही ह्यांचे कधी मंडळी आले नाही त्या ठिकाणी डिस्कशनला. प्रत्येक वेळा ही काहीतरी वेगळ्या भावना दाखवली. आणि मी स्पष्ट सांगेन की आज हे कुठं राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रश्न नाहीये. हा सरळ ही निवडणूक तसं विचार केलं तर जयंतरावांची आणि आमची निवडणूक आहे. आणि हे प्रत्येक वेळा आपण जी चर्चेत आणता की पुढे काय होणार राष्ट्रवादीचं आणि काँग्रेसचं, मी आपल्याला स्पष्ट सांगेन की आज मोठे नेते याचा निर्णय घेतील, पण आज सांगलीत झालेली निवडणूक ही जयंत पाटलांची आणि आमची निवडणूक ही समोरासमोर झालेली निवडणूक होती. अभय देशपांडे, तुम्ही आता हे अतिशय प्रांजळ आणि मन मोकळं, मला प्रतीक पाटलांचं अभिनंदन करावं असं वाटतं की अत्यंत मन मोकळेपणे त्यांनी जे मुद्दे प्रचारात जे मांडले होते तेच आता ते इथे मांडताना दिसत आहेत. परंतु या संपूर्ण वादाला जयंतराव आणि आता हा जो वाद आपण पाहिला त्याला कुठेतरी वसंतदादा आणि राजाराम बापू यांच्याही वादाची एक फोडणी किंवा इतिहास आहे का, भाग क्रमांक 1. आणि दुसरी जो प्रश्न नंतर मी आशिष शेलार यांनाही विचारणार आहे तो म्हणजे शिवसेना भाजपला तिथल्या जनतेने अजिबात सिरियसली घेतलं नाही. मुळात जयंत पाटील यांचं सक्रिय होणं सांगलीच्या स्थानिक राजकारणामध्ये हे त्याचं प्रतीक होतंच सुरुवातीच्या काळात. परंतु आत्ताचं जे म्हणाल तुम्ही या निवडणुकीच्या संदर्भात, तर काँग्रेसने बऱ्याच वर्षानंतर काहीतरी स्ट्रॅटेजी किंवा एखादी रणनीती ठरवून निवडणूक ही मला वाटतं लढवली आहे. त्यांनी यावेळेस काय केलं की सगळीकडे संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला. म्हणजे एक तर जयंत पाटील कुठला एखादा नेता आपल्या पक्षात येणार असेल तर मला नाही वाटत कोणी डंका पिटत जातो म्हणून. म्हणजे नारायण राणे पक्षात आले त्यावेळेस की जाहिरात केली होती का अशी काँग्रेसने? अशी जाहिरात कोणी करत नाही. उलट ते हे शक्यतो ऑपरेशन जेवढं गुप्तपणे करता येईल तेवढं करतं. म्हणजे याच्या मागे केवळ संभ्रम निर्माण करणं होतं. दुसरं, हुसेन दलवाई त्यावेळेस भाषणात म्हणाले सांगलीच्या की ये अंदर की बात है, आबा हमारे साथ है. म्हणजे मुळात काय होतं की राष्ट्रवादीच्या गोटामध्ये एक संभ्रमाचं वातावरण निर्माण करणं, आणि मला वाटतं की निवडणुकीची रणनीती म्हणून ते स्वाभाविक होतं. पण त्यानंतरच्या नंतर जी आतषबाजी झाली ती आतषबाजी मला वाटतं की राज्यात आणि केंद्रात एकत्र सत्ता चालवणाऱ्या लोकांना शोभणारी नव्हती. कारण या बुधवारी हीच दोघं मंडळी परत मांडीला मांडी लावून बसणार आहेत. मला वाटतं विरोधकांचं त्यांनी कदाचित पुढे वेगळे रस्ते होतील म्हणून त्याची एक रंगीत तालीम करून बघितली असेल, किंवा फार ही आपली नुरा कुस्ती आहे असं कोणाला संशय येऊ नये म्हणून ती जास्ती मला वाटतं प्रकर्षाने केली असेल. परंतु विरोधकांचं काम सोपं आहे की पुढच्या लोकसभा निवडणुकीमध्ये फक्त याच प्रचाराची तुम्ही आत्ता जी चित्रफित दाखवली तीच घेऊन त्यांना गावोगाव फिरावं लागेल आणि तेवढं काम त्यांनी सोपं करून ठेवलं. अभय देशपांडे, पण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला तिकडे सिरियसली घेतलं गेलं नाही. त्यांची मतं बघा. नाही, काय होतं बऱ्याचशा वेळेस काय होतं की दोन आघाड्यांमध्ये ज्यावेळेस लढत होते किंवा दोनच मुख्य भिडू ज्यावेळेस भिडतात त्यावेळेस इतर पक्ष स्पर्धेच्या बाहेर फेकले जातात. हे आपण बऱ्याच वेळेस बघतो राजकारणात. विशेष आपण म्हणजे मागच्या काळातलं कल्याण डोंबिवलीचं उदाहरण घेऊया. तिथे मुख्य लढत झाली शिवसेना आणि मनसेमध्ये. स्वाभाविकच इतर पक्ष बाजूला जातात.
तेच सांगलीमध्ये झालं. सांगलीमध्ये काही भाजपची फार मोठी ताकद नव्हती. पूर्वी अण्णा डांगे हा पक्ष तिथे चालवायचे, त्यानंतर संभाजी पवार चालवत आहेत. ते आपले मर्यादित शक्तीनिशी तिथे काम करतायत. तिथे मुख्य राजकारण जे आहे ते राष्ट्रवादीत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस किंवा काँग्रेसमधूनच फुटलेल्या 2 पक्षांमध्ये आहे. त्या व्यतिरिक्त तिथे तिसऱ्या पक्षाचं राजकारण कधी येतं? मागच्या दंगलीमुळे तिथे भाजपचे 2 आमदार निवडून आले. ते भाजपचा फार मोठा बेस आहे तिथे म्हणून निवडून आलेले नाहीयेत. तर त्या दंगलीचा त्यावेळेस त्यांना फायदा झाला होता, ही वस्तुस्थिती आहे. आशिष शेलार, तुम्हाला सिरियसली घेतलं का नाही? किंवा मिरजेच्या दंगलीचा त्यावेळी तुम्हाला फायदा झालेला होता, काय सांगाल? मला असं वाटतं की अभयजींनी जी काही मतं मांडली ही त्यांनी पत्रकार म्हणून मांडलेली मतं ही त्यांच्या बरोबर पद्धतीने योग्य असतील. पण माझं सुरुवातीपासून म्हणणं एवढंच आहे की अपेक्षापेक्षा अजून जास्ती आम्हाला सीटा मिळाल्या असत्या तर बरं झालं असतं, किंवा ह्या मिळालेल्या सीटा अपेक्षा एवढ्या नाहीत, हे खरं आहे. पण आमचे मुद्दे आणि आमचा प्रचार ह्याच्या आधारावरच आम्ही या निवडणुकांना समोर गेलो आणि त्यामुळे आमच्या अपेक्षा एवढं यश आम्हाला मिळण्यात आम्ही कमी पडलो. हे सत्य असलं तरी आम्ही सुखी नाही, सुरुवातीलाच मी म्हटलं. राहता राहिला विषय आपण जर जी पातळी खालावली आहे ह्या चर्चेमध्ये आपण बघाल तर आता सुद्धा खासदार साहेब म्हणतात PWDने बोगस कामं केली, फायनान्स मिनिस्ट्रीने पैसे दिले नाहीत, गृह खात्याने जिल्ह्यातली गुंडगिरी संपवली नाही, त्याच पद्धतीने 500 कोटीचं खोटं आश्वासन दिलं. आता PWD, पाणी जलसंपदा, गृह खातं, याचा अर्थ सरकारमधल्या काही खात्यांवर काँग्रेसने डायरेक्ट आरोप केले आहेत ज्याचे मुख्यमंत्री आहेत. आमचा प्रश्न काँग्रेस राष्ट्रवादीला हा आहे की बाजूबाजूला बसून बाजूच्या खात्याच्या माणसावर कॅबिनेटमधल्या अप्रूव्ह गोष्टीला जर बोगस म्हणायच्या, खोट्या म्हणायच्या, मेंटेन नाही करायच्या म्हणायच्या, त्या महाराष्ट्राला दोघं म्हणून फसवत आहेत. या पद्धतीची स्थिती आहे आणि हळूहळू महाराष्ट्राच्या जनतेला ते कळेल. आता आशिष शेलार यांनी जो आरोप केला त्याला निश्चितच प्रतीक पाटील उत्तर देणार आहेत. सांगलीच्या जनतेनं जरी भारतीय जनता पक्षाला सिरियसली घेतलेलं नसलं तरी भारतीय जनता पक्षाच्या आशिष शेलारांचे आत्ताचे आरोप आणि निरीक्षण अत्यंत महत्वाची आहे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.